नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे शनीची साडेसाती. खरंच ती त्रासदायक असते का? असते तर कोणासाठी? आणि लाभदायक असते ती कोणासाठी? कारण साडेसातीमध्ये काही रावाचे रंक होतात आणि रंकाचे रावही. श्रीमंताचा गरीब होतो, गरीबाचा श्रीमंत होतो. असं का? याच प्रश्न घेऊन आज आपण बोलत आहोत. तर साडेसाती म्हणजे काय? तर साडेसाती हा जो विषय आहे, हा शनी ग्रहाच्या संबंधित आहे. आपण जेवढं शनी या ग्रहाला देतो, खरंच तो तेवढा त्रासदायक आहे का? तर नाही. शनी हा जो ग्रह आहे, हा मुळात तुमच्या कर्माचा कारक आहे. म्हणजे आपण जे दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी करतो, त्याचं मोजमाप करण्याचं काम आणि त्याचं फळ देण्याचं काम शनी हा ग्रह करतो. म्हणजेच आपल्या कर्माचा हिशोब ठेवणं आणि त्या कर्मानुसार आपल्याला फळ देणं हे काम शनीचं आहे. त्यालाच मोक्षाचा द्वारपाल असंही म्हटलं जातं. म्हणजेच ताळून सुलावून तपासून मगच तो आपल्याला त्यामध्ये प्रवेश मिळणार. तर हा शरीर खरंच सगळ्यांना त्रास देईल का? तर नाही. साडेसाती या विषयामध्ये 7.5 राशीचा संबंध येतो. म्हणजे तुमची जन्म राशी जी असेल त्या राशीच्या एक राशी आधी आपली स्वतःची राशी आणि पुढच्या राशी या 3 राशींमध्ये जेव्हा शनी या ग्रहाचं भ्रमण चालतं तेव्हा त्याला साडेसाती असं म्हटलं जातं. तर ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये अशी स्थिती तयार होते त्या लोकांना त्यांच्या त्यांच्या जन्मकुंडलीमध्ये आणि स्थानांमध्ये शनीचं स्थान आहे किंवा ज्या ज्या स्थानातून सध्या शनीचं भ्रमण चाललेलं आहे त्या स्थानांच्या संबंधातले फळ मिळतात. यालाच आम्ही ज्योतिषी गोचरीचं भ्रमण असं म्हणतो. त्यामुळे ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये जन्मतः शनी प्रबळ आहे आणि त्यांच्या पत्रिकेतील स्थानातून उत्तम अशा स्थितीत शनीचं भ्रमण चालू आहे त्या लोकांना शनी श्रीमंत करतो. तर ज्या श्रीमंतांच्या किंवा कोणाच्याही पत्रिकेमध्ये शनीची अवस्थाही खराब आहे आणि त्याचं सध्या चाललेलं भ्रमण खराब आहे त्या ठिकाणी तो नकारात्मक गोष्टी घडवायला सुरुवात करतो. म्हणजेच या 2 गोष्टी आपल्याला पत्रिकेत तपासून घेणं आधी सगळ्यात महत्वाचं आहे की शनीची अवस्था आणि त्याचं भ्रमण. जेव्हा या 2 गोष्टींचं गणित आपण मांडू त्यानंतर आपण ठरवू शकतो की या व्यक्तीसाठी ही साडेसाती चांगली आहे आणि या लोकांसाठी ती वाईट आहे. परंतु ज्या लोकांना साडेसातीमध्ये त्रास होतो त्यांच्यासाठी काही सोपे उपाय आहेत. त्यातला पहिला उपाय हा आहे की त्यांनी भगवान हनुमंतरायाची पूजा करावी. किमान रोज मंदिरात जाऊन दिवा लावावा, दर्शन घ्यावं आणि तेल वाहावं किंवा पंचमुखी हनुमान कवच, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा याचा रोज एकदा पाठ करावा. त्यातून त्यांना बऱ्यापैकी फरक जाणवेल. स्त्रियांसाठी बाकी उपासना या भिन्न भिन्न असतात. कारण की शनीची पूजा करण्याचा किंवा मारुती रायाची पूजा करण्याचा मंदिरात जाऊन अधिकार स्त्रियांना नाही, त्यांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळत नाही. मग अशा वेळेस त्यांनी काय करावं? तर त्यांनी काळ्या वस्त्राचं दान करावं. त्याच्यानंतर काळे उडीद दान करावे. गरिबांना अन्नदान करावं. त्यातून त्यांना हा त्रास कमी होईल आणि त्यांच्यासाठी साडेसाती शुभकारक आहे. त्या लोकांनी आपल्या कर्मामध्ये सकारात्मक बदल ठेवावा आणि ज्यांच्यासाठीही साडेसाती खराब आहे त्यांनीही आपले कर्म सकारात्मक करावे, दान करावे, पूजा करावी, लोकांना सहकार्य करावे, लोकांची केली जाणारी निंदा बंद करावी, कोणाबद्दलही वाईट विचार, वाईट कृती करू नये. जर आपण हे पक्ष पाळले तर नक्कीच साडेसाती आपल्याला सुखकर होईल. धन्यवाद.